पाठवून प्रेशर देतात मला आणि मी पुढे जातो मला पुढे घेतात एवढं पाठला प्रेशर. तर हे दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रस्ते पाहणी दौरा सुरू आहे. मुंबईतील विविध भागात रस्ते काँक्रिटीकरण सध्या सुरू आहे. मात्र अनेक महिने उलटून गेल्यानंतरही कामं मात्र अद्याप पूर्ण झालेली नाहीये आणि त्या अनुषंगाने पावसाळ्यापूर्वी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व कामाचा आढावा घेत पाहणी करतायत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईत रस्त्यांची पाहणी सध्या सुरू आहे. काम कुठपर्यंत आलेलं आहे या सगळ्या संदर्भात ते माहिती घेत आहेत. गेले कित्येक दिवस महिने उलटून गेले तरी देखील काम अद्याप पूर्ण झालं नाही आणि त्याच अनुषंगाने पावसाळ्यापूर्वी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व कामाचा आढावा घेत आहेत. मुंबईतील विविध भागात सध्या रस्त्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलं गेलंय. मात्र अनेक महिने उलटून गेलेले आहेत. पावसाळा देखील अगदी तोंडावर आलेला आहे आणि अजून हे कामं जी आहेत ती पूर्ण झालेली नाही आहेत आणि या अपूर्ण कामांचा आढावा सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत आहेत. रस्ते पाहणी दौरा सध्या त्यांचा सुरू आहे. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडलेत. गिरीश, काय सांगाल? महेश काय करतो यार? गिरीश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पावसाळ्यापूर्वी कॉन्क्रीटच्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि मुंबई हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल याला आपण म्हणतो, त्याच्या अगदी बाजूला असलेल्या रस्त्याची सध्या ते पाहणी करतात आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय. अधिकारी आहेत, त्यासोबतच पालिका आयुक्त भूषण गगराणी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि MMRDA त्यासोबतच PWDचे सुद्धा काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पाहणी केली जाते. आणि महत्वाचं म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉन्क्रीटच्या कामाची पाहणी करतात. कॉन्क्रीटच्या काम होत असताना कुठलाही हलगर्जीपणा यामध्ये झाला आहे का याची सुद्धा शहानिशा या ठिकाणी केली जाते आणि अधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी कसून चौकशी जी आहे किंवा विचारपूस जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. पावसाळा येणारे आणि पावसाळ्यापूर्वी मुंबईतील बरेच रस्ते खोदले गेलेले आहेत आणि या खोदलेल्या रस्त्यांवरती विरोधक वारंवार सरकारवरती ताशेरे ओढतायत, टीका टिप्पणी करतायत. आपण पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो हा दौरा आहे, पाहणी दौरा, तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. अनेक महिने उलटून गेल्यानंतर देखील काम अद्यापही पूर्ण का झाला नाही असा सवाल सुद्धा एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना विचारलेला आहे आणि संबंधित प्राधिकरणाला सुद्धा विचारलेला आहे. त्या अनुषंगाने आजचा जो पाहणी दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातोय, कारण मुंबईमध्ये सगळे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटचे करायचे. जवळपास 703 किलोमीटरचे हे सगळे रस्ते आहेत मुंबईचे आणि सगळे रस्ते डांबरी न करता आता ते पूर्णपणे कॉन्क्रीटचे होणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही खड्ड्यांचा प्रादुर्भाव त्यावर होणार नाही, खड्डे पडणार नाहीत आणि मुंबईकरांना त्याचा त्रास होणार नाही. ही भावना त्यामागची सरकारची आहे. मात्र हे काम दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत आणि अधिकाऱ्यांची सुद्धा कान उघडणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच, धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी सध्या उपमुख्यमंत्री शिंदेंची चर्चा सुरू आहे.